विधान परिषदेच्या 17पैकी 6 जागा बिनविरोध, पुण्यासह ठाणे, रायगड, यवतमाळ आणि चंद्रपूर, अहिल्यानगरची जागा बिनविरोध, मवियावर नामुष्की, उमेदवारांची माघार, जिल्हाधिकाऱ्यांकडून निवडणूक बिनविरोध घोषित. जळगावमध्ये चौरंगी लढत, छत्रपती संभाजीनगरमध्ये तिरंगी लढत, धाराशिव, लातूर, बीडसाठी भाजप विरुद्ध काँग्रेस असा सामना, परभणी, हिंगोलीसाठी तिरंगी लढत, तर सांगली, सातारामध्ये महायुती विरुद्ध मविया लढत, भंडारा, गोंदियामध्ये तिहेरी सामना, सोलापूरसाठी भाजप विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार पक्ष असा सामना. विधान परिषदेच्या 10 ठिकाणी महायुतीनं बंडखोरी शमवली. नाशिक आणि जळगाव परिषद निवडणूक बिनविरोध होणार नाही. नाशिकमध्ये गोकुळ गीते तर जळगावमध्ये रेश्मा काळेंची बंडखोरी कायम. नाशकात दराडेने केलेल्या मंथरणीनंतरही गोकुळ गीते उमेदवारीवर ठाम. तुम्हीच आम्हाला संधी द्या. गोकुळ गीतेंनीच दराडेंना विनंती केली. तर तुमच्या घरामध्ये एक आमदार, पुन्हा दुसऱ्या आमदाराची गरज काय? गोकुळ गीतेंचा नरेंद्र दराडेंना टोला. दराडे आणि गीते यांच्यातील संवादाचा व्हिडिओ व्हायरल. महायुतीमध्ये नाशिक विधान परिषदेचा तिढा कायम. आज गिरीश महाजन आणि मंत्री उदय सामंतांची एकत्रित बैठक. उर्वरित अर्जांवर चर्चा होणार, सूत्रांची माहिती. अमरावती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी 3 उमेदवार रिंगणात. मवियातर्फे हर्षजित देशमुख, महायुतीतर्फे प्रवीण पोटे पाटील आणि वंचितकडून निलेश विश्वकर्मा निवडणुकीच्या रिंगणात. जळगावात शिंदेंच्या बंडखोर रेश्मा काळेंची माघार नाही. लढेंगे और जीतेंगे, रेश्मा काळेंची व्हिडिओद्वारे प्रतिक्रिया. रेश्मा काळेंचा सामना आता भाजपच्या नंदकुमार महाजन यांच्यासोबत होणार. कोकणचे मवियाचे उमेदवार बाळ मानेंचा अर्ज मागे. मंत्री नितेश राणेंसोबत ठाकरेंच्या सेनेचे बाळ माने रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात. कोकणातील माघारीनंतर बाळ माने यांची ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी. तर छत्रपती संभाजीनगर विधान परिषदेमधील माघारीनंतर कृष्णा डोणगावकर आणि देवयानी डोणगावकर यांची ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी.